केला. ठीक आहे. यूट्यूबवरती व्हिडिओ पहा कालचा. आपण काय स्टार्ट केलं होतं, लिंक्डइन मार्केटिंग स्टार्ट केली होती, लिंक्डइन ऑप्टिमायझेशन स्टार्ट केलं होतं. लिंक्डइनचं पेज कसं क्रिएट करायचं सगळं माहिती. फेसबुकचं फेसबुकचं अकाउंट कसं क्रिएट करतो तसंच अकाउंट क्रिएट करायचं आहे लिंक्डइनचं. लिंक्डइनचं तुझं स्वतःचं अकाउंट आहे, नसेल तर क्रिएट कर आणि नंतर तिथं एक पेज क्रिएट करायचं असतं. हे आता लिंक्डइनवरती होम पेज असतं, तर होम पेजमध्ये ह्या सगळ्या डिटेल असतात. नंतर असतं नेटवर्क, माय नेटवर्क. आता माझे फ्रेंड किती इथं ते इथं तुम्हाला दिसतं. तर इथून तुम्हाला रिक्वेस्ट पाठवायची. 2 पेजेस आहेत, कनेक्शन 2 येतं. ॲटलिस्ट 5 तरी कनेक्शन लागतात तुम्हाला पेज बनवण्यासाठी, किंवा 2 पेक्षा जास्त असेल तरी चालतात. नोटिफिकेशनमध्ये सगळे नोटिफिकेशन येतात. इथं आदित्यगिरी एक पर्सन तो ॲड झालाय मला. आता आपल्याला जर पेज क्रिएट करायचं असेल तर कुठे द्यावं लागतं आपल्याला, इथं क्लिक करायचं असतं. इथं क्लिक केल्यानंतर क्रिएट पेज कंपनी. काय करायचं, कंपनीचं पेज क्रिएट करायचं आहे. कंपनीचं जर पेज क्रिएट करायचं आहे, तुम्हाला शोकेस पेज क्रिएट करायचं आहे, कंपनीचं पेज क्रिएट करायचं आहे, काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं पेज क्रिएट करायचं आहे. तर मला इथं कंपनीचं पेज करायचं आहे, आपले पुणे न्यूज. नंतर इथं वेबसाईट टाकायची, आपले पुणे न्यूज.com, आणि सर्व्हिस इंडस्ट्री कोणती आहे, मीडिया अँड टेलिकम्युनिकेशन. नंतर एम्प्लॉय साईज सिलेक्ट करायची, सिलेक्ट ऑर्गनायझेशन टाईम, सेल्फ एम्प्लॉईड. नंतर इथून तुम्हाला लोगो टाकायचा आहे का तुमच्याकडे लोगो? इथंच आपला काल प्रॉब्लेम झाला होता, इथंच आपलं सिस्टीम हँग होते. तर डायरेक्ट लोगो तुम्हाला इथून येणार नाही. डेस्कटॉपमध्ये डाउनलोड करून ठेवायचा लोगो, आणि त्यानंतरच तुम्हाला इथून टाकावं लागेल. ठीक आहे, इथं कट करतो. टॅगलाईन टाकायची. आपलं न्यूज मीडियाची टॅगलाईन काय असतं, सबसे तेज 12 मिनट में 12 खबरें, सबसे तेज आज तक. हां, तो एक टॅगलाईन तुम्हाला बनवावं लागते एक न्यूज चॅनलची. न्यूज चॅनलची टॅगलाईन कशी बनवायची तुम्हाला शिकवलेलं आहे. तर सांगा आता काय टॅगलाईन बनवणार तुम्ही. सांगा ह्याचं लोकल न्यूज चॅनल असं दिलेलं आहे. व्हेरीफाय दॅट आय एम ऑथराइज पर्सन, क्रिएट पेज. किती वेळ लागला. आता इथं काय सांगितलं, वेलकम टू लिंक्डइन, लुक लाईक यू हॅव न्यू कनेक्शन, प्लीज ट्राय क्रिएटिंग युअर पेज. म्हणजे न्यू अकाउंट आहे, प्लीज ट्राय क्रिएटिंग युअर पेज. मग इथं तुम्ही सांगितलं की कमीत कमी 5 किंवा 5 पेक्षा जास्त तुम्हाला काय लागतील, कनेक्शन लागतील. त्याच्यामुळे मी तुम्हाला कालपासून सांगतो ह्याला रिक्वेस्ट पाठ. 1 आणि 2 लोकांनी केलेल्यामुळे होत नाही, तर इथून पेज क्रिएट होत नाही तुमचं. समजलं? समजलं का नाही समजलं? तुम्हाला सांगितलेलं समजत नाही एकदा? ठीक आहे. तर तुम्हाला पेज कसं क्रिएट करायची सगळी प्रोसिजर लक्षात आली. तुझ्यामुळे मी रिपीट केलं परत. गुगलवरती जायचं, लिंक्डइन सर्च करायचं. लिंक्डइन सर्च केल्यानंतर साइन इन करायचं. आता ऑलरेडी माझा ईमेल आय डी आहे नवनाथ दरेकरचा, तर हे माझं पर्सनल अकाउंट ओपन होईल. पर्सनल अकाउंट इथं ओपन झाल्यानंतर तुला आता मला एक्सप्लेन करायचं की पेज कसं क्रिएट करायचं. अकाउंट तर क्रिएट करायला सगळ्यांना जमतं, ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून. तुमचं नाव, नंबर, कॉन्टॅक्ट नंबर. कशासाठी तुम्ही अकाउंट ओपन करता, जॉब सर्च करण्यासाठी का जॉब पोस्ट करण्यासाठी का कनेक्शन वाढवण्यासाठी का कंटेंट क्रिएट करण्यासाठी. तर हे तुमचं झालं अकाउंट.
आता ह्याच्यामध्ये सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? आता हे जर अकाउंटवरती पाहिलं तर हे थोडंसं प्रोफेशनल वाटतंय. तर तुमचं सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, लिंक्डइन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? तर एकदम अट्रॅक्टिव्ह फोटो असणे, त्याच्याखाली नाव असणे, त्याच्याखाली तुमचं जॉब ऑब्जेक्टिव्ह, तुम्ही काय करतात? फाउंडर, CEO, डेटा सायंटिस्ट, बिझनेस अॅनालिस्ट आणि डिजिटल मार्केटिंग येतं. इथं तुम्हाला हे सगळ्या दिसतात. तुमचे पेजेस किती हँडल करतात तुम्ही, हे तुमचे NMD प्रायव्हेट लिमिटेड आणि NMD इन्फोटेक 2 पेजेस दिसतात. नंतर तुम्ही कशामध्ये एक्सपर्ट आहे, तर ते सगळे स्किल तुमच्या इथं दिसतात, हॅशटॅग दिसतात आणि खाली इथं तुमचे काय होतात, जे आपल्याकडे काय येतात, आपण ज्यांच्यासोबत कनेक्टेड आहे त्यांच्या पोस्ट आपल्याला दिसतात. ह्याला बोलतात फीड. तर आपण जे ॲडव्हर्टाइजमेंट रन करणार आहे, तर ही अशा प्रकारची ही ॲड आहे. काय ॲड आहे हे कसं समजलं तुम्हाला? ही ॲड आहे हे कशावरून समज, ऑनलाईन वाले झोपलेत का जागे येतं दुपारचे? ऑनलाईन वाले गायब झाले का? अवघड आहे लय ह्यांचं. आवाज येतोय का प्रितेश? हो हो सर. झोप इथं अटेंड करताय का तुम्ही सगळे लोक? मनीषा मॅडम आवाज येतोय? हा सर, येतोय आवाज. मग समजतंय नाही समजतं बोलत जा मध्ये, नाही तर मी एकटाच बोलतोय. इथं हे ऍडव्हर्टाइजमेंट आहे, हे कशाहून समजते तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट आहे म्हणून? तिथं प्रमोटेड लिहिलंय म्हणून. बरोबर. ज्या समोर प्रमोट लिहिलेले त्याला आपण ऍडव्हर्टाइजमेंट बोलतो. आता इथं बघा, वी आर हायरिंग फॉर बिलो प्रोफाईल. इथं खाली दिसते रिसर्च अॅनालिस्ट, लीड डिमांड जनरेशन आणि हे मिनिमम एवढा. नंतर खाली ही मुलगी काय म्हणते, फ्रॉम मॅनेजिंग क्लायंट इस्केलेशन ऑफ द रिव्होल्युशन. तर हे सगळ्या गोष्टी जे टाकलेल्या आहेत हे काय आहे, ही पण ॲड आहे. वाल्यांनी ॲड रन केली, अनलॉक द पॉवर ऑफ डेटा. दिसतंय हे सगळ्या गोष्टी? ही ॲड आहे, प्रोमोटेड आहे. हे ॲड दिसतात, जोची ॲड आहे. तर ॲड आपल्याला असेच रन करायचे, जसं सोशल मीडियावरती ॲड दिसतात फेसबुक, इंस्टाग्रामवर, तशीच लिंक्डइनची ॲड दिसते. आता इथं तुम्हाला पेज क्रिएट करावं लागतं. पेज क्रिएट करायचं आत्ताच सांगितलं थोड्या वेळापूर्वी. तू सांग मला अमरदीप, कुठं क्लिक करायचं पेज क्रिएट करायला? इथं फॉर बिझनेसवरती क्लिक केलं. इथं गेल्यावर कुठं क्लिक करू? बोला फास्ट. सर एकदम शेवटी सर. क्रिएट कंपनी पेज दिसलं, त्याच्यामध्ये क्रिएट करा. हॅलो, हां यस. ओके. Yeah, actually, I just wanted to get in contact with HR company. For what? Actually, this call is regarding we are into training and development of workforce, like the workforce or employees which are currently employed in a company, and it is a field of data science, data analysis, AI, ML, and also into AI. So I just wanted to connect in the HR or development team. Okay, can you share me detail on my WhatsApp number or my email ID? Sure. May I know your name, please, sir? Navnath Darekar. I'm sorry? Navnath Darekar. Navnath. Okay. I'll connect you. Okay, share me detail on my WhatsApp number. Yes, I'm sharing. ठीक आहे. काय म्हटलं मी? खाली गेलो, तिथून क्रिएट करायचं. सगळ्यांना समजलं ऑलरेडी. आता माझे पेजेस येतं. किती पेजेस येतं, तर प्रोफाईलवरती जायचं आणि व्ह्यू प्रोफाईलवरती जायचं. व्ह्यू प्रोफाईलमध्ये तुम्ही जर गेलात तर इथं तुम्हाला खाली दिसेल कनेक्शन किती, इथं कुठे काम करतोय, काय करतोय. इथं तुमचे पेजेस आणि फीचर्स पण दिसतील तुम्हाला.
तर ह्याला बोलतात सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. म्हणजे लोकांना रिझन असलं पाहिजे काहीतरी मेसेज करायला, किंवा तुमची प्रोफाईल जेवढी अट्रॅक्टिव्ह असेल तेवढे लोक तुमच्या गेट इन टचमध्ये येतील. म्हणजे एखाद्याला डेटा सायन्स इथे जॉब पण टाकले डेटा सायंटिस्टसाठी वगैरे, ह्या पण गोष्टी मॅटर करतात. तुम्हाला कुठे कुठे काम केलेले, हे झालं सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. पेजला पण तसंच अट्रॅक्टिव्ह करायचंय तुम्हाला, पेजला पण तसंच अट्रॅक्टिव्ह करायचंय. आता ॲडव्हर्टाइजमेंट रन करण्यासाठी एक पेज लागतं आणि एक अकाउंट लागतं. आता ऑलरेडी माझं अकाउंट पण आहे आणि हे पेज पण. कोणते कोणते पेजेस आहेत, तर हे पेजेस आहेत. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसेल की NMD प्रायव्हेट लिमिटेड काय आहे, अबाउट अची इन्फॉर्मेशन वगैरे सगळ्या इथं गोष्टी दिसतात तुम्हाला. दिसली का? ॲक्टिव्हिटीज वगैरे टाकणं खूप गरजेचं आहे. आता इथं बघा, क्रिएट, काय क्रिएट होती? पोस्ट. स्टार्ट पोस्ट, क्रिएट अन इव्हेंट, पोस्ट अ फ्री जॉब, क्रिएट अन ॲड, क्रिएट अ न्यूजलेटर, ॲड अ प्रॉडक्ट, क्रिएट अ शोकेस पेज. शोकेस पेज पण तुम्ही बनवू शकता पेजच्या अंडरमध्ये. हे जे सगळ्या गोष्टीत करतो आपण, त्याला काय बोलतो? सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. ह्याला काय बोलू शकतात? सोशल मीडियाचं एक पार्ट आहे लिंक्डइन ऑप्टिमायझेशन. आता आपल्याला जायचं डायरेक्ट ॲड रन करायला. आपल्याला पहिल्यांदा एक ॲड रन करायची, बाकीच्या तुम्ही ॲड रन करणार. एकदम सिम्पल आहे. आपण ऑलरेडी सगळ्या ॲड पाहिल्यात त्याच्यामुळं इझी आहे. तुम्हाला इथं बिझनेस प्रोफाईलवरती जायचं आहे आणि त्याच्या साईडला ॲडव्हर्टाइजमेंट दिसते, तर त्या ॲडव्हर्टाईजवरती क्लिक करायचं. एक तर ॲडव्हर्टाईज साईटला दिसेल, नसेल तर त्या 9 डॉटवरती क्लिक करायचं. खाली तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटचं ऑप्शन दिसेल. आता इथं ॲडव्हर्टाइजमेंट केल्यानंतर तुम्हाला कॅम्पेन मॅनेजर क्रिएट करावा लागतो आधी. माझा ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. मी नवीन एक क्रिएट करून दाखवतो तुम्हाला. इथं क्रिएटमध्ये जायचं. तिकडं कसं आपण ह्याच्यामध्ये जात होतो ॲड मॅनेजरमध्ये, तसं इथं पण क्रिएट करावं लागतं. तर इथं अकाउंट क्रिएट करायचं आहे, तर अकाउंटमध्ये अकाउंटचं नाव काय द्यायचं आहे हे तुमच्यावरती. मग मी इथे NMD अकाउंट देतो, NMD DS अँड DA. बरोबर आहे. आपली कंपनी कोणत्या करन्सीवरती काम करते? इंडियन रुपीजमध्ये. तर मग इंडियन रुपीज टाका. असोसिएट लिंक्डइन पेज. विदाऊट पेज तुमची ॲडव्हर्टाइजमेंट रन होऊ शकते का? नो. मग इथं पेज कोणतं कनेक्ट करायचं आहे? NMD इन्फोटेक का NMD प्रायव्हेट लिमिटेड? NMD इन्फोटेक. आपल्याकडे आता बघा NMDP, NMD इन्फोटेक, नंतर NMD. आपल्याला, तुम्हाला जर वाटलं मला इन्फोसिसचं पेज क्रिएट, इन्फोसिसवरती ॲड चालवायची, चालू शकतात का? इथं टाकायचं इन्फोसिस. आले का पेज? इथं आलं. इथं सिलेक्ट करायचं. पण 10,001 एम्प्लॉय इथं त्यांचे. मग इन्फोसिसवरती, मग तर आता मी जर माझ्या पेजवरती कोणी पण ॲड रन करेल आणि काय पण रन करेल, चालेल का तसं? त्याच्यासाठी तुम्हाला ॲक्सेस द्यावा लागतात. फेसबुकमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, जोपर्यंत आपण त्यांना क्रेडेन्शियल देत नाही किंवा त्यांना ॲथॉरिटी देत नाही की तुम्ही आमच्या पेज, म्हणजे इथून पण ॲक्सेस द्यावा लागतात. तर तुम्ही जर ॲक्सेस दिले, आता इन्फोसिसने मला जर ॲक्सेस दिले, तर मी ॲड रन करू शकतो. म्हणजे अकाउंट माझं असेल, पेज इन्फोसिसवाल्यांचं असेल. जसं आपण फेसबुकमध्ये पण पाहिलं होतं, अकाउंट आपलं असतं आणि पेज कोणाचं असतं? कंपनीचं असतं. तर कंपनी तुम्हाला तिथून ॲक्सेस देते. सगळं समजलं? आता बघा, इथं मला इन्फोसिससाठी ॲड रन नाही करता येणार. इन्फोसिस जोपर्यंत मला ते काय देत नाही, ॲक्सेस देत नाही. मग इथं आपल्याला NMDचंच करावं लागेल. चूज अगेनवरती जायचं आणि इथं कुणासाठी ॲड रन करायची आपल्याला? NMD इन्फोटेकसाठी. तर NMD इन्फोसाठी सेव्ह करायचं. समजलं? आता इथं तुमचं झालं अकाउंट क्रिएट. काय कॅम्पेन क्रिएट, कॅम्पेन अकाउंट क्रिएट झालं. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आता कॅम्पेन ग्रुप असतो, तर इथं जाऊन तुम्ही ॲड रन करू शकता. परत जायचं आणि इथं जाऊन काय करायचं? क्रिएट करायचं. आता इथं तुमचं काय झालं? अकाउंट क्रिएट झालं. आता कॅम्पेन करायचं का कॅम्पेन ग्रुप करायचा? कॅम्पेन. सगळ्यांना समजलं? कॅम्पेन ग्रुप डिटेल टाकायची. काय टाकायचंय? NMD इन्फो. ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपण. आजची डेट किती होती? मे. नंतर आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येतात. तर किती ऑब्जेक्टिव्ह असतात?
लिंक्डइनमध्ये टोटल ब्रँड अवेअरनेस आणि हे 8 टोटल आहेत. 4, 3, 7 आणि 1 8. तर तुम्हाला मेसेजिंगचा लीड जनरेट मेसेजिंगची ॲडव्हर्टाइजमेंट करायची, वेबसाईट ट्रॅफिकचं करायचं आहे का, ब्रँड अवेअरनेस करायचं आहे का, जॉब ॲप्लिकेशनसाठी करायचं आहे का, वेबसाईट कन्व्हर्जन का लीड जनरेशन, काय करायचं आहे तुमचं ऑब्जेक्टिव्ह. आता मला वेबसाईट व्हिजिटवरती आणायचं आहे, तर वेबसाईट व्हिजिटवरती मी क्लिक करतो. सेट स्टार्ट अँड एंड डेट. एंड डेट सिलेक्ट करतो का आपण कधी, स्टार्ट डेट सिलेक्ट करतो, आजचीच करायची 15/5. रन कंटिन्युअसली. आता इथं ऑडियन्स सिलेक्ट करायचे, किती ऑडियन्स असतात. अपलोड करायची येते तुम्हाला लिस्ट. मॅन्युअल जर अपलोड करायचे असेल तर मॅन्युअल अपलोड करा, लोकलाईक करायचे असेल तर लोकलाईक करा, थर्ड पार्टी करायचे असेल तर थर्ड पार्टी करा, किंवा आधीचे जे जुने ऑडियन्स आहेत ते क्रिएट करा इंडिया लोकेशन वगैरे टाकून. आता लोकलाईक ऑडियन्स म्हणजे जेवढ्या पेजला माझ्या फॉलो केले ते म्हणजे लोकलाईक. आणि अपलोड लिस्ट, कंपनी लिस्ट किंवा कॉन्टॅक्ट लिस्ट. मग इथं अपलोड लिस्ट करायचं आणि आता काय करायचं इथं कॉन्टॅक्ट लिस्ट किंवा कंपनी लिस्ट, आणि इथून सिलेक्ट करायची तुमची कंपनी लिस्ट. मग ही तुमची कुठंतरी ठेवलेली असेल डाउनलोड केलेली, ती सिलेक्ट करायची कॉपी नंबर करून. ॲडव्हेंचर बुक आहे माझ्याकडे, रिटर्न्स आहे. आता ते व्हॅलिड पाहिजे, हा व्हॅलिड नाही आहे म्हणून त्यांनी सांगितलं. तर योग्य प्रकारे तुम्हाला इथून सिलेक्ट करता आले पाहिजे. म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर असतात ना ते टाकायचे. एकदम सिंपल आहे. आता मी काय करतो, क्रिएट न्यू ऑडियन्स करतो. क्रिएट न्यू ऑडियन्स म्हणजे काय, त्यांचं आपल्या प्रकारे ठेवणार. मला फक्त पुण्यातच ॲड चालवायची, तर मग मी काय करणार, इंडिया रब करणार आणि इथं पुणे टाकणार. आलं. पिंपरी चिंचवड, पुणे कॅम्पस झाला. एवढेच एरिया येतात. आता इथं 2 विचारतात, एक तर नॅरो ऑडियन्स ठेवायचं आहे का एक्सक्लूड करायचं आहे. हु इज युअर टार्गेट ऑडियन्स, नॅरो. रिसेट ऑडियन्स करायचं आहे का व्ह्यू ऑडियन्स समरी का सेव्ह ऑडियन्स. सेव्ह ऑडियन्स, त्याला नाव काय द्यायचं आहे, पुणे. पुणे ऑडियन्स आहे इथं. डिस्क्रिप्शन फॉर DS म्हणजे डेटा सायन्ससाठी. शॉर्टकटमध्ये लिहिलं तरी चालतं. आता मला इथं ॲडचा फॉर्मॅट कसा, सिंगल इमेज करायचं आहे, कॅरोजल करायचं आहे, व्हिडिओ करायचं आहे, टेक्स्ट करायचं आहे, स्पॉटलाईट करायचं आहे, मेसेज करायचं आहे, इव्हेंट, कन्व्हर्जन, डॉक्युमेंट्स. काय प्रमोट करायचं आहे, सिंगल इमेज प्रमोट करायचं आहे. नंतर इथं हे URL ट्रॅकिंग वगैरे तुम्हाला माहिती नसेल करायचं नका करू. लिंक्डइन ऑडियन्स नेटवर्कवरती चालेल आणि लिंक्डइनवरती चालेल. नंतर येतं बजेट. तुम्हाला 3 टाईपचे, सेट अ डेली अँड लाईफ टाईम बजेट, सेट डेली बजेट आणि सेट लाईफ टाईम. कोणतं बजेट ठेवायला सांगितलं होतं, डेली बजेट. तर त्यांनी रिकमेंड केले की 10,000 बजेट ठेवा, पण माझी एवढी ऐपत नाही, कॅपॅसिटी नाही, मी 5,000 ठेवतो. चालेल. मग इथं कमी होतात. किती लाख, डेली 5,000 ठेवलं तर महिन्याचे किती बजेट जाईल तुमचं, 90,000 ते. एवढं लेट कोण आलंय आता, शुभांगी मॅडम असेल, आदित्यगिरी. समजलं का, कुठं होतं आपण. तर इथं सगळ्या गोष्टी चेक केल्या आपण. कोणत्या पेजवरती होतो आपण, इथं होतो. ऑडियन्स सिलेक्ट केले, डेली बजेट ठेवलं, रन कंटिन्युअसली, आजपासून सेट स्टार्ट डेट आणि इन डेट सिलेक्ट केली नाही. आता इकडे बघा, मॅक्झिमम डिलिव्हरी. डिलिव्हरी म्हणजे काय, जास्तीत जास्त लोकांपर्यंत डिलिव्हर झालं पाहिजे. दुसरं काय, कॉस्ट कॅप. कॉस्ट कॅप म्हणजे तुम्हाला काय लिमिट लावायची का, म्हणजे 110च्या पुढं माझी लीड नाही येणार. मी टाकतो इथं की 150 रुपयापेक्षा जास्त मला महाग लीड नको. समजलं. क्रिएट न्यू कन्व्हर्जन करायचं असेल तर इथं इनसाइट टॅग आणि कन्व्हर्जन API और CSV पण लावू शकतात तुम्ही, गरज नाही. नेक्स्ट, सेव्ह अँड कन्फर्म. दुसरी स्टेप तुमची क्लिअर झाली.
आता तिसरी स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं ब्राउज करायचं, म्हणजे 2 टाईपमध्ये, एक जे ॲड ऑलरेडी पोस्ट केलेली ती पण रन करू शकतात किंवा क्रिएट करू शकतात. तर मी जाईल क्रिएटवरती. इथं तुम्हाला दिसतंय ॲड कशी दिसेल ते. पहिल्यांदा मी जाऊन काय करणार, इमेज सिलेक्ट करणार. आता मी काय करतो, व्हर्टिकल आहे का आपल्याकडे, आता डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स, स्टॉक इमेज चेक करणार आहेत का आपल्याकडे, नाही. मग तुम्हाला का जायचं आहे इमेजवरती आणि अपलोड करायचं आहे. द्या टाकून कोणती तरी, काय फरक पडायला, बरोबर आहे. सेव्ह करायचं. ॲटलिस्ट 5 इमेज टाकावं लागतात, पण आपल्याकडे एकच आहे, काय प्रॉब्लेम नाही. सिलेक्ट झालं. ॲड इमेज अल टॅक्स टाकायचं आहे. इथं काय टाकणार, पहिलं नेम दिस ॲड. ॲडला नाव काय देणार आहे तुम्ही, NMD इन्फो इंट्रोडक्टरी टेस्ट. काय टाकणार तुम्ही, इंट्रोडक्टरी टेस्ट. कशासाठी ॲड रन करतोय, बेस्ट बेस्ट एजन्सी इन पुणे. आता इथं काय आपण टाकणार, ग्रो आता तुम्हाला आपल्याला काय ऑब्जेक्टिव्ह आहे, लोकांना घेऊन जायचंय. कुठं घेऊन जायचंय, बर्गर खायला का पाणी प्यायला का फिरायला, कुठं घेऊन जायचंय लोकांना, वेबसाईटवरती ट्रॅफिक आणायचं. मग इथं ट्रॅफिक डेस्टिनेशन URL तिथे टाकलेलं आहे आपण. नंतर इथं इमेज अल टॅक्स, तुम्हाला माहिती अल्टरनेट टॅक्स SEO मध्ये असतो तो, म्हणजे इमेजला नाव द्यायचंय. कशाची इमेज आहे ती, म्हणजे ह्यांचा जो स्क्रॉलर असतो कुणाचा, लिंक्डइनचा, तो तिथं समजून जातो की ही लिंक इमेज आहे, कशाची आहे, डिजिटल मार्केटिंग. मग इथं टाकायचं बेस्ट किंवा टॉप रँक डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे फॉर ट्रान्सफॉर्म युअर बिझनेस विथ डिजिटल टेक्नॉलॉजी. कॉल टू ॲक्शन बटन. आता कॉल नाव येईल का, नाही. ॲप्लाय नाव येईल. तुला झोप आली काय, नाही ना. सगळं फेसबुक सारखंच आहे, सगळे ॲड सारखेच असतात, सगळा माणूस सेमच असतो. फक्त एखाद्याचा कलर गोरा असतो, एखाद्याचा काळा असतो, एखाद्याचा कृष्णवर्णीय असतो माझ्यासारखा, एखादा लईच काळा असतात, एखादं लईच गोरा असतं. केस तर सगळ्यांची सेमच असतात, काहींची पांढरे असतात, काहींची काळे असतात. बाकी काय माणसात काय फरक आहे का.
तसंच आहे ह्याचं पण सगळं एकत्रच आहे, फक्त थोडंफार 50-50 एक वेगळी असते. समजलं का? किती सिंपल आहे. ऍड दिस कॅम्पेन आणि आता नेक्स्ट करायचं. सगळं टाकलेलं आहे आपण. 5,000 बजेट, बिडिंग कॅप 150 ला, नॉट डिलिव्हर, बिझनेस नेम NMD, करन्सी कंट्री इंडिया, ॲड्रेस पुणे, एक ऍड आली की दुसरी ऍड महाराष्ट्र. कुठे आहे महाराष्ट्र? सेव. नंतर इथं कार्ड डिटेल टाकायचं, करायचं प्रोमो. कोणाचा काय प्रॉब्लेम असेल तर विचारा आता क्वेश्चन. हॅलो. हा यस. Hello, is this Navana? या. Shimali? फॉर विच प्रोफाईल? For business analyst profile, calling from Fita company located in Pune, Sarpore, या. and we are hiring a business analyst in our company. ओके. Yes. Do you have experience with that? Yeah, I have total 4 years of experience in the field of business analyst. Okay. And do you have experience of Power BI, SQL, and Tableau as well? I have experience of Power BI. I have total 6 years of experience in Power BI and 2.5 years of experience in SQL. I don't have any experience in Tableau. You don't have experience of Tableau? Yeah. Okay. And do you have experience in like business growth as well? Yeah. Okay, that's great. So, may I know, like, if you mind if I talk about your CTC current CTC? My current CTC is 17 lakh per annum. 7.8 lakh. No, 17 lakh per annum. 70 lakhs per annum. Yeah. Okay. And if you are switching the company, then what are your expectations regarding it? 25 lakh per annum. Okay. Can I do one thing? Can I share you the job description once in my WhatsApp? Have a look on it and then we could discuss further? Yeah, no problem. You can share me. Okay. And where is it located and which company? I am calling a Twitter company located in Pune. Okay, no problem. Okay, thank you so much. Thank you. काय झालं? कार्ड ऍड केलं आणि पुढं सेव्ह अँड एक्झिस्ट करायचं. काय करायचं? सेव्ह अँड एक्झिस्ट झालं. किती सिंपल आहे. झाला. इथं नाव आलं का तुमचं? वेबसाईट व्हिजिट इन्फॉर्मेशन वगैरे. कोणाला काय प्रॉब्लेम? शुभांगी मॅडम, मनीषा मॅडम, किती सिंपल आहे. आता तुमचं स्क्रीन शेअर करा. बाकीचे लोक तुमची स्क्रीन शेअर करून आता मला जसं आहे तसंच कॅम्पेन रन करायचा. आणि आता ब्रँड अवेअरनेससाठी करणार आपण. कोणी इच्छुक आहे का करण्यासाठी? कोण करते? सलोनी. सर मी फोन मधून लेक्चर करते. काय बोलले ते? फोनवरती त्यांनी जॉईन केले असं बोलले ते.
ठीक आहे. कोण? प्रतीक सोनकांबळे, आदित्य गिरी, प्रितेश, रितेश, मोनाली, मनीषा तुम्ही सेंड करू शकतात का? हो सर. तुमची स्क्रीन शेअर करा. तुमची स्क्रीन शेअर करून, जसा मी आता एक कॅम्पेन रन केला, फक्त आता ऑब्जेक्टिव्ह वेगळा असेल. बरोबर आहे? बाकी सगळं सेमच असेल. मी आता रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि हे अपलोड करतो. हे तुम्ही फक्त पेज कसं क्रिएट करायचं ते पण शिकू शकतात आणि दुसरं काय शिकू शकतात. एक ऑब्जेक्टिव्ह किती असतात टोटल, ह्याच्यामध्ये मेसेजचा ऑब्जेक्टिव्ह आहे, लीड जनरेशनचा आहे, ब्रँड अवेअरनेस अँड कन्सिडरेशनचा आहे, वेबसाईट ट्रॅफिकचा आहे, तर व्हिडिओ व्ह्यूजचा आहे. तर ह्याच्यामधून सुद्धा तुम्ही मार्केटिंग चांगल्या प्रकारे, पण लीड जनरेशन जास्तीत जास्त केलं जातं इथून, अवेअरनेस जास्त होत नाही इथून. का? कारण लिमिटेडच लोक असतात लिंक्डइनवरती. हे बिझनेस B2B साठी जास्त यूज केलं जातं. ठीक आहे.